उपमुख्यमंत्री पदाबाबत पवार कुटुंब योग्य निर्णय घेईल, आम्ही त्यांच्या सोबतच राहू. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी दोन्ही पक्षाच्या वतीने त्याबाबतचे प्रयत्न पूर्वी झालेले आहेत. राजेश टोपे. दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातील निर्णय दोन्ही पक्ष श्रेष्ठ घेतील. टोपे. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही अजितदादांची इच्छा होती. टोपे. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येणं हे दोन्ही पक्षाच्या दृष्टिकोनातून योग्य आहे. टोपे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या दृष्टिकोनातून जो निर्णय घ्यायचा असेल तो पवार परिवार घेईल. सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार का या प्रश्नावर राजेश टोपे यांची प्रतिक्रिया. एकत्र पवार परिवार याबाबतच निर्णय घेईल. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत असेल तर तुमच्या पक्षाची भूमिका काय या प्रश्नावर टोपे यांची प्रतिक्रिया. पवार परिवाराने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू. टोपे. ज्या बैठका झाल्या त्यात दोन्ही पक्षांच्या लोकांचं मत सकारात्मक आहे. टोपे. आज दिनांक 30 शुक्रवारी रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही जनभावना आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात ते पत्रकारांशी बोलत होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी दोन्ही पक्षाच्या वतीने त्याबाबतचे प्रयत्न पूर्वी झालेले आहेत, असं राजेश टोपे म्हणाले. तसेच दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातील निर्णय दोन्ही पक्ष श्रेष्ठ घेतील, असंही टोपे यांनी स्पष्ट केलंय. तसेच दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही अजितदादांची इच्छा होती, असंही टोपे यांनी म्हटलंय. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येणं हे दोन्ही पक्षाच्या दृष्टिकोनातून योग्य आहे, असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या दृष्टिकोनातून जो निर्णय घ्यायचा असेल तो पवार परिवार घेईल, अशी प्रतिक्रिया टोपे यांनी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार का या प्रश्नावर बोलताना दिली आहे. एकत्र पवार परिवार याबाबतचा निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया टोपे यांनी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत असेल तर तुमच्या पक्षाची भूमिका काय या प्रश्नावर बोलताना दिली आहे. दरम्यान पवार परिवाराने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू असं म्हणत ज्या बैठका झाल्यात त्यात दोन्ही पक्षाच्या लोकांचं मत सकारात्मक आहे, असं टोपे यांनी स्पष्ट केलंय. परवाच्या दुःखद घटनेपासून अजून कोणीही सावरलेलं नाही. आम्ही पण सगळे परिवारातले सदस्यच आहोत. दोन्ही राष्ट्रवादी असतील, महाराष्ट्र असेल, लोक सगळे अजून ह्या दुःखाच्या सदम्यातून किंवा शॉक मधून सावरलेले नाहीत, हीच वस्तुस्थिती आहे. पण एक आहे की जनरली आपण जे विचारताय तर दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही एक जनभावना सुद्धा आहे आणि दोन्ही पक्षांच्या वतीनं सुद्धा त्याबाबतचे प्रयत्न पूर्वी सुद्धा झालेले आहेत आणि याबाबतचा जो काही निर्णय असेल तर दोन्ही पक्ष श्रेष्ठी ठरवतील. त्याबाबतचा निर्णय काय होईल ते मला तरी असं वाटतं की सध्या जी घटना घडली त्या घटनेला धरून आता दादा नाहीयेत आणि ह्या परिस्थितीमध्ये असे निर्णय घ्यायचे आहेत तर मला वाटतं पवार साहेब असतील किंवा सुनेत्रा वहिनी असतील आणि तटकरे साहेब असतील, या सगळ्यांनी या बाबतीतला निर्णय जो काही असू शकेल तो निश्चित प्रकारे घ्यावा अशी आमच्यासारख्यांची जनभावना आहे. दादा आहेत असताना त्यांची काय भूमिका होती, जसं तुम्ही म्हटलं की जिल्हा परिषदेनंतर एकत्र येण्याची बैठक, दादा हयात असताना ज्या आमच्याही काही बैठका झाल्या त्याच्यातही एक नक्कीच की त्यांची इच्छा होतीच की एकत्र यावं आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हालाही बऱ्याचदा बोलून दाखवलं होतं. दादा सोबत कोण होते म्हणजे असं बैठकीला? नाही, आता सगळे दोन्हीकडचे काही असतात पण एक नक्कीच आहे की दोन्ही पक्षाच्या लोकांची, काही प्रमुख लोकांची ही इच्छा होती. त्या दृष्टिकोनातून काही पावलं टाकण्याचे प्रयत्न केले जात होते. गोविंद बागेतलं एक बैठकीचं वर्णन केलं होतं, काय झाली होती? नाही, मला असं वाटतं डिटेल्स या मिनिटाला सांगणं योग्य नाही काहीच, परंतु एक नक्की आहे की हे एकत्र येणं हे दोन्ही पक्षाच्या दृष्टिकोनातून जास्त योग्य आहे. अजितदादांची झाल्यानंतर महाराष्ट्रात हळद घेतली जाते, मात्र तुमचं उपमुख्यमंत्री पद जे रिक्त झालेलं आहे त्या ठिकाणी लवकरच नवीन चेहरा येऊ शकतो आणि त्या ठिकाणी सुनीताताई पवार यांची बोलणी लागू शकते अशी चर्चा आहे. तुमचं म्हणणं काय आहे, काय मागणी असणार आहे? मला वाटतं की एनसीपी अजितदादा पवार पक्षाच्या दृष्टिकोनातून निर्णय जो घ्यायचा असेल तो पवार परिवार घेईल असं मला वाटतं. पवार परिवार पूर्ण त्या बाबतीतला योग्य तो निर्णय घेईल आणि त्याचबरोबर शरद पवार, एनसीपी, अजित पवार पार्टीतले जे नेते असतात ते पण एकत्र बसून सगळे निर्णय घेतील आणि सर्वांच्या सहमतीनं योग्य निर्णय व्हावा अशी एवढीच माझी सदिच्छा आणि शुभेच्छा असणार आहे.
दादा ह्यात असताना तुम्ही एकच चिन्हावरती म्हणजे घड्याळवरती लढण्याची भूमिका घेतली, ते सकारात्मक पाऊल होतं का? याचा अर्थ त्यांनी आता नक्कीच महानगरपालिका आणि काही जिल्हा परिषदा आम्ही त्यापूर्वी चर्चा झाल्या असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी आमच्याही काही लोकांनी अशी विनंती केली आम्हाला की आम्ही मग आता घड्याळीवर लढूया का. तर आम्ही पण बऱ्याच लोकांना घड्याळीवर लढण्याची परवानगी दिली होती. आणि त्यामुळं काही ठिकाणी जिथं खूप जास्त स्पर्धा आहे तिथे तुतारी आणि घड्याळ वेगवेगळी पण आहे. परंतु जिथे स्पर्धा नसेल तिथे काही लोकांच्या स्थानिक लोकांच्या इच्छेप्रमाणे घड्याळीवर सुद्धा लढण्याची मुभा त्या ठिकाणी जिल्हा परिषदला सुद्धा देण्यात आलेली निश्चित प्रकारे पक्षश्रेष्ठींनी दिलेली आहे. सुनेत्र पवार उपमुख्यमंत्री होत असतील तर तुमच्या पक्षाचे मला वाटतं की आता एकत्र पवार परिवारच या बाबतीतला निर्णय घेतील आणि त्यांनी तो घ्यावा. आम्ही पवार परिवाराने घेतलेला जो काही निर्णय असेल त्याचा आम्ही स्वागतच करू. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही त्या बैठकीला उपस्थित होतात वेगवेगळ्या, सगळं कसं वातावरण होतं म्हणजे त्याच दृष्टीने होतं की आपण एकत्र येणार आहोत? पॉझिटिव्हच दोन्ही पक्षाच्या लोकांचं मत आहे. सर हिंदी में बताइए, दोनों